करतोय व्यवस्थापक उमेश कुळे, त्याचप्रमाणे गावदेवी गावठण संतोष मढवी, त्याचप्रमाणे करण मढवी किंवा सुमित डोंगडे जर कोणी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण देखील त्वरित या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, आम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे। पहिली जोडी अनिकेत शिंदे डावखुरे बॅट्समन आणि विवेक भंडारी स्वतः कर्णधार या ठिकाणी पाहायला मिळतोय। 12वा खेळाडू प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन त्वरित कॉम्बॉक्स मध्ये या। उमेश 11 गावदेवी गावठण आपण देखील उपस्थित झाल्याची नोंद द्यायची आहे। तर पुन्हा एकदा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। जनरल अरुण कुमार वैद्य मैदान MHB कॉलनी बोरिवली पश्चिम या ठिकाणी या क्रिकेटचा रणसंग्राम सुरू झालेला आहे। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023 सीझन 8 या 8व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आपण पाहत आहोत पहिला सामना दुसऱ्या दिवसातील ज्या ठिकाणी सुरुवात करत आहोत रॉयल स्टर्नर विरुद्ध आपला माणूस भूषण विचारेस रायझिंग सन। रॉयल स्टर्नर टॉस जिंकला आणि प्रथम या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला, आमंत्रित केले फलंदाजीला विवेक भंडारी आणि जी सलामीची जोडी आपण पाहत आहोत अनिकेत शिंदे। काल देखील मी म्हटलं अनिकेत शिंदे एक जबरदस्त खेळाडू ज्याची या ठिकाणी आम्ही नक्कीच नाव घेण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे जेव्हा प्रणय कोळी खेळत होते त्यावेळेस मी म्हटलं होतं की अजून एक चांगला खेळाडू नक्कीच आपण सुभाष कोल्हापटे सरांच्या तालमीत तयार झालेला पाहतोय आणि आशिष कनोजिया याला देखील आपण इन ॲक्शन पाहणार आहोत। सो ऑल गेट सेट रेडी फॉर दी सेकंड डे फर्स्ट मॅच बिटवीन रॉयल स्टर्नर वर्सेस टीम आपला माणूस। आपला माणूस रायझिंग सन त्वरित आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या लवकर, प्लेइंग 11 लिहून। युनिफॉर्म मध्ये कंपल्सरी किट मध्ये तो खेळाडू इथे आता आमच्या व्यासपीठावरती येईल आणि आता पहिला चेंडू टाकण्याच्या आतमध्ये नाही आला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाणार आहे। दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं फार गरजेचं आहे आणि सर्व प्रोफेशनल खेळाडू आहेत आणि प्लीज आपल्याला रिक्वेस्ट आहे आपण लगेच आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। दहा वाजून 2 मिनिटं झालेले आहेत। काल 10:37 पहिला बॉल पडलेला आहे। विश्वनाथ जाधव एक जबरदस्त खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्वातील असा एक खेळाडू आहे। गतवर्षी ठाणे प्रीमियर लीग गाजवली ज्या खेळाडूने एकाच मॅच मध्ये अर्धशतक देखील आणि विकेट्स। रितेशला आपण पाहतोय, प्रितेश गरत। तर एका बाजूला आपण जुनेदला पाहत आहोत, राफ आहे भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील याला आपण पाहतोय। नितीश मोरे शॉट थर्डमॅनला आहे। कबरला देखील आपण पहिला चेंडू विश्वनाथ जाधव, विश्वचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला खेळून काढलेला आहे। एक धाव पूर्ण करतोय आणि जोपर्यंत थ्रो येईल एका धावेने सुरुवात। विश्वनाथ जाधव पहिलाच ऑफ कटर आपण पाहिला। 2 खेळाडू आपण बाहेर पाहतोय ज्या ठिकाणी जयेश पाटील होते डीप स्क्वेअर लेगला आणि एका बाजूला आपण नक्कीच पाहतोय जे डीप मिड विकेटला देखील जबरदस्त खेळाडू आहेत। जुनेद त्याचप्रमाणे मुनाफ आहे मिडॉनला, मिडॉफला प्रितेश खरत आणि एक युवा खेळाडू आहे जो कर्णधार जर आपण पाहिले यश जाधव जो या संघाचं प्रतिनिधित्व आणि नक्कीच लीड करत आहे। एक खेळाडू काऊ कॉर्नरला आता तयार आहे, त्यामुळे डावखुरा बॅट्समन तर मिड विकेटला एक खेळाडू आहे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। राऊंड द विकेट लेफ्ट हँड बॅट्समन अनिकेतसाठी आणि पहिला चेंडू या ठिकाणी भिरकावून दिलाय। अनदर ब्युटिफुल स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, काय सीमारेषावर पहिले 2 ओव्हर पॉवर प्लेचे राहणार आहेत आणि एक जबरदस्त जोडी मैदानावर आपण पाहतोय। 2 चेंडू धावसंख्या 7, राऊंड द विकेट विश्वनाथ। ओ थोड़ा सॉफ्ट कटर
बाहेर ऑस्टमच्या पंचांचा इशारा वाईड. अनिल उपाध्याय सर यांना आपण पाहत आहोत. स्ट्रायकर एंडला आहेत धीरज होवळे. बघा शॉट कव्हर आहे. जर कव्हरला आपण पाहिलं तर जयेश पाटील बॅकवर्ड पॉईंट आहे. मिड ऑफ मिड ऑन डीप मिड विकेट राऊंड द विकेट विश्वनाथ. आणि वॉट अ शॉट. हाफ वाली घेऊन मस्तक पर दस्तक साधावा आपला माणूस भूषण. चेंडूवर विवेक भंडारी कर्णधार 1 धाव. दुसऱ्या चेंडूवर 6. एकूण धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली. त्यानंतर वाईड धावसंख्या 8 आणि त्यानंतर षटकार. एकूण धावसंख्या 14. बॉल झालेले 3. अप्रतिम. जर पाहायला गेलो तर पहिले 2 ओव्हर पॉवर प्लेची जी बॅटिंग आवश्यक आहे तीच बॅटिंग करतोय अनिकेत शिंदे. आता मात्र राऊंड द विकेट नाही तर ओव्हर द विकेट जातोय विश्वनाथ. हा देखील जबरदस्त फटका आपण पाहतोय. जोपर्यंत चेंडूवर खेळाडू होतोय आणि पाहता पाहता या ठिकाणी बघूया 1 धाव पूर्ण केले. 2 धावांसाठी परत आहेत. खूप चांगल्या प्रकारे टायमिंग करतोय. हीच आवश्यकता आहे. ज्या प्रकारच्या बॅटिंगसाठी अनिकेत शिंदेची ओळख आहे या मैदानावर एक जबरदस्त रेकॉर्ड याच खेळाडूच्या नावावर आहे आणि तोच जबरदस्त बॅटिंग करताना विश्वनाथ जाधव. विश्वनाथचा पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने यॉर्कर बघूया 1 धाव पूर्ण करतोय. जोपर्यंत या ठिकाणी नाही रन आउट होऊ शकला असता. थ्रो हातामध्ये आलाच नाही. चांगला थ्रो टाकला होता कव्हरचा खेळाडू मात्र हातात चेंडू घेऊन गॅदर्ड करायचं होतं. आणि जयेश पाटील एक जबरदस्त लेदर क्रिकेटर आहे. वंडर बॉय ऑफ भिवंडी. अप्रतिम खेळाडू. चांगला थ्रो होता मात्र कलेक्ट करून जर लावू शकले असते स्टंपला तर नक्कीच या ठिकाणी अनिकेत शिंदे बाद होऊ शकले असते. मात्र नशिबाची साथ मिळालेली आहे. धावसंख्या 17. 1 टू गो. कॉमेंट्री बॉक्स इनकडून विश्वनाथ जाधव. स्ट्राईकला विवेक भंडारी. आपला बाडू संघाची धावसंख्या 17. व्हॉट अ शॉट. इट्स अ टिपिकल स्ट्रोक ऑफ विवेक भंडारी आणि हा चेंडू जातोय तो म्हणजे चौकारासाठी. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. व्हॉट भूषण सर्वाधिक आपण म्हणू शकतो महागडे षटक. कारण काल देखील जबरदस्त बॅटिंग केली होती अँडी अशरफने. मात्र 17 धावा निघाल्या होत्या. आज 21 आपला माणूस. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वनाथ जाधव राजू जो फॉर्ममध्ये खेळाडू. आताच आपण बघितलं तर पालघर प्रीमियर लीगमध्ये त्याने कमाल केले. खूप चांगली कामगिरी केली. परंतु इथे कौतुक आहे ज्या पद्धतीनं बॅटिंग केलंय. शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं आणि या स्पर्धेतली एक छान अशी सुरुवात या ठिकाणी बॅटरने केली. विशेष करून आपण पाहू शकता अनिकेत खूप चांगली बॅटिंग करतोय. 15 वरती खेळतोय. तो दुसऱ्या बाजूला विवेक. परंतु अनिकेतचं जे शॉट सिलेक्शन कारण विश्वनाथ जाधवला मी पाहिले टप्पा त्याचा पडल्यानंतर ऑफ्टनच्या बाहेर जातो. ऑब्रेक खूप चांगले म्हणजे कट चांगले चेंडू करतो आणि अशा वेळेला अगेन द टर्न किंवा विथ द टर्न ज्या पद्धतीने बॅटिंग झाले किंवा बॉलरच्या डोक्यावरून ज्या पद्धतीने फटके खेळलेत किंवा मिड विकेटमध्ये जे फटके खेळलेत त्याचं टायमिंग प्रॉपर होतं. शॉट सिलेक्शन चांगलं होतं. फुटबॉल चांगलं होतं आणि परिणामतः पहिल्या षटकामध्ये अप्रतिम स्टार्ट ड्रीम स्टार्ट झालेला आहे. नक्कीच इट्स अ ड्रीम स्टार्ट. Once again, warm welcome. Good morning to Ganeshji Sanap, the main organizer of this Rajendra Sanap Memorial Trophy 8th edition that we are celebrating here. So once again, they are also watching this particular tournament from United States of America. Ganeshji Sanap and all their friends. Raj Jain. गोलंदाजीकडे राजचा पहिला चेंडू हो 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 या ठिकाणी चकून जातोय आणि 1 धाव तर पूर्ण केलेले. बघा स्वतःवर नाराज असेल अनिकेत. फुलटॉस होता पहिला चेंडू. आणि राजू जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात. एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. त्यावरती खरपूस समाचार घ्यायचा असतो आणि म्हणून कदाचित अनिकेत यावेळेला थोडासा नाराज झाला असेल स्वतःवर. काल देखील आपण बघितलं संध्याकाळच्या सत्रामध्ये कमीत कमी 4 चेंडू फुलटॉस होते.
त्यावेळेला 3 विकेट आल्या होत्या, एकदम मोठा फटका होता. परंतु पुलटा चेंडू, खराब चेंडूवरती खरपूस समाचार घेणं फार गरजेचं आहे. नशिबाची साथ गोलंदाजाला मिळते आहे. धावफलक धाबा 22, बिनबाद 22. नक्कीच बिनबाद 22 धावा. कॉमेंट्री बॉक्स इन कडून राज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू राज जैन आणि आता मात्र ऑन दी अप खेळायला गेले होते, पूर्णतः तयार नव्हते. 2 बॉलवर पहिले 2 धावा मिळालेल्या आहेत. चांगला टप्पा पकडून टाकलेला डावखुरा गोलंदाज आहे राज जैनकडे, तो अनुभव आहे. आणि ज्यावेळेस आपण बघतो ना डावखुरा गोलंदाज आणि डावखुरा बॅट्समन समोर असतो त्यावेळी चांगली कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने आता लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे तेव्हा गोलंदाजी करणं देखील आव्हान असतं आणि खूप चांगली लेंथ आणि लाईनमध्ये गोलंदाजी करत. दुसरी गोष्ट राजू, पहिल्या षटकात खूप धावा आल्या आहेत, त्याचाही ओझं असणार गोलंदाजाच्या डोक्यामध्ये ती गोष्ट देखील असणार आहे. परंतु पहिले 2-3 चेंडू टाकत असताना नियंत्रण खूप चांगलं होतं, बॅट्समनला फारशी मुभा दिलेली नाहीये. नक्कीच पहिली 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले आहेत आणि दुसरा पॉवर प्ले सुरू आहे. P2 इज ऑन. राज जैन. Oh, what a shot! Going out of the park. Another beautiful stock. Magnificent. आपला माणूस भूषण अनंत विचारे राईट इन सन 11. Now reach on 29. What a start. अनिकेत काय जबरदस्त बॅटिंग करतोय. टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, तंत्रशुद्ध बॅटिंग मैदानावरती. आणि सकाळी ज्यांचा नाश्ता झाला असेल आणि अशा प्रकारची जर कदाचित झाला नसेल आणि जर अशा प्रकारची बॅटिंग या ठिकाणी अनिकेत शिंदेची आपण पाहिली असेल तर त्यांचा नाश्ता झाला असेल. अप्रतिम सकाळच्या सत्रामध्ये अगदी परफेक्ट प्रॉपर क्रिकेटिंग शॉट त्याने खेळले. नक्कीच अप्रतिम आणि खरोखरच मेजवान आहे. सकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक वर्ग देखील tenniscricket.in माध्यमातून युट्यूबला लाईव्ह पाहत आहेत त्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. गोलंदाजीसाठी राज जैन. पुढचा चेंडू हा देखील समोर मिळतोय. अनिकेत शिंदे इज ऑन फायर. दोन cricket.in च्या माध्यमातून देखील जर अनिकेतचा खेळ पाहत असतील सगळे प्रेक्षक ते देखील खुश झाले असतील. काय असं वाटतं की लेदर बॉलचं क्रिकेट आपण पाहतोय. इतकं चांगलं टायमिंग, खूप सुंदर आवाज आणि चेंडू अगदी बॉलरच्या डोक्यावरून किंवा लॉंगअपच्या डोक्यावरून जातोय. काय जबरदस्त बॅटिंग केले. आणि स्टार्ट पहिल्या पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही 35 धावा या ठिकाणी कुठल्या असतील तर जबरदस्त स्टार्ट केलेला आहे. नक्कीच राज जैन लेफ्ट हँड राऊंड द विकेट. ओ स्लोअर वन, गती परिवर्तन, ऑफ कटर. बघा आतापर्यंत मेरिट ऑफ द बॉलच खेळतोय, कुठल्याही प्रकारचा वेडावाकडा फटका नाहीये. प्रशांत सर ज्या पद्धतीने मेरिट ऑफ द बॉल ऑफ तुमचा चेंडू टायमिंग करतोय, प्रॉपर मिडल करतोय आणि फॉलो थ्रू आणि बॅलन्स अप्रतिम पाहायला मिळतोय. आता थोडंसं मला वाटतं कॉन्सन्ट्रेशन मध्ये थोडी कमी आली कारण टप्पापर्यंत थोडा ऑफ टर्मच्या बाहेर जाणारा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे कधी कधी असं होतं म्हणजे खूप चांगली बॅटिंग आपण करत असता आणि मोमेंटम तुमच्याकडे असतो आणि त्या मोमेंटमच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. इथे थोडा चुकीचा फटका बॅट्समनने खेळला होता. लेफ्ट आर्म डाऊन द विकेट. राज जैन जलद गतीने कव्हरच्या दिशेने मारलेला व्हाट अ शॉट. कव्हर चेंडू सीमा पार, खणखणीत दणदणीत चौकार. अनिकेत शिंदे संघाचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि यानंतर आपण चांगलं क्रिकेट आणखीन बघणार. परंतु पहिल्या 2 षटकामध्ये ज्या पद्धतीनं अनिकेत शिंदेनं धावांची लयलूट केलेली आहे, तंत्रशुद्ध फलंदाजी केलेली आहे, 9 चेंडूमध्ये 32 धावा कुठल्यात, क्लास दाखवलाय, क्लासिकल बॅटिंग त्याने केले. नदीला ज्या पद्धतीने धरण्याची आवश्यकता असते, झऱ्याची आवश्यकता असते, तशाच पद्धतीनं आपल्या डावाची सुरुवात देखील चांगली होणं फार गरजेचे आहे. तर या डावाची सुरुवात अप्रतिम केले. 2 षटकात धावफलका धाबा 39. नक्कीच आणि पॉवर प्ले मध्ये हीच बॅटिंग करणं गरजेचं आहे. आपण पाहतो डावखुरे फलंदाज किती डेंजर असतात हे आपल्याला पाहायला मिळाले. पॉवर प्ले खऱ्या अर्थाने. संतोषजी मढवी आपलं देखील हार्दिक स्वागत. या ठिकाणी गावदेवी गावठण संघाचे मॅनेजर आलेले आहेत. गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं ज्यावेळेस बिग बॅश सुरतला होते आणि त्यावेळेस देखील गावदेवी गावठण, मला आठवतंय गेल्या वर्षी युवा सेना चषक फायनल खेळले होते आणि विरुद्ध सँडी SP गावदेवी गावठण संघाने 103 धावा केल्या होत्या. करण मढवी या खेळाडूला आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. सुमित दोंगडे या सर्व खेळाडूंना आपण पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा मॅचकडे जाणार आहोत. त्यामुळे मिस्टर शर्मा हे देखील आलेले आहेत. सो येस, वॉर्म वेलकम.
सो इन्हें भी एक्शन में देखेंगे। कमाल के खिलाड़ी इस टीम की अगर बात करें, गावदेवी गावठन, इनका भी शुभागमन हो चुका है। करण मडवी और एक बेहतरीन खिलाड़ी, अंडर 22 का जब प्रबोधन में मुकाबले हुए थे तब पहले मैच में जिस तरह से वो खेले थे न्यू मुंबई टीम के माध्यम से, तो ऑल गेट सेट रेडी। मुनाफ की पहली गेंद, और पहली गेंद यहां पर लेग साइड पर खेला हुआ स्ट्रोक, जब तक कि वहां पर दूर पर खिलाड़ी है। एक रन तो पूरा किया है, बहुत ही दूर पर खिलाड़ी जाएंगे, शायद वहां पर स्लीप हुए हैं बघा धीरज, ओके आहेत का? तर 2 धावा मिळत आहेत, धावसंख्या 41, नो लॉस। काय सुरुवात आहे प्रशांत सर? बिल्कुल बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर हुई है और दूसरे ओवर का खेल समाप्त, तीसरे ओवर का खेल बीच मैदान पर चल रहा है। 41 बगैर किसी नुकसान के राजू पहले विकेट के लिए 41 रनों की एक शानदार साझेदारी आज विवेक और अनिकेत के बीच, जिसमें विवेक ने केवल 8 रन बनाए हैं और सामने से अनिकेत शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। पुढचा चेंडू मुनाफचा, आणि आता मात्र ऑन दी अप खेळायला गेले खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि पहिला गडी बाद होतोय विवेक भंडारीच्या रूपामध्ये। मुनाफच्या चेंडूवर प्रहार करायला गेले आणि बार फिर जो मुकाबला चल रहा है जिसमें 41 एक विकेट के नुकसान पर पहला ब्रेक थ्रू अब देते हुए गेंदबाज और विवेक बैक टू द पेवेलियन चले गए। राजू 41 रनों की साझेदारी पहले विकेट के लिए है और बढ़िया गेंदबाजी, कमबैक करने की जरूरत थी, विकेट आपको चाहिए था वो बिल्कुल विकेट मिला है और विवेक जिन्होंने 8 रन बनाए, लेकिन अभी तक अनिकेत है जो बहुत ही जबरदस्त आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। नक्कीच अनिकेत आहे, त्यामुळे निश्चित या ठिकाणी थोडंसं रॉयल स्टरनं बॅकफुटला आहे। मात्र पहिल्या 2 चेंडूवर चांगली कामगिरी आपल्याला मुनाफची पाहायला मिळते। स्ट्राईकला आशिष कनोजिया, मग अशी मी म्हटलं की सुभाष कोल्हापते सर कौशल्याचार्य पुरस्कार विजेते, ज्यांच्या तालमीत तयार झालेला खेळाडू, आणि आज खरोखरच आपण पाहिलं तर MB ट्रॉफी गाजवली दिनेश बित्ताडे यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलो तर जबरदस्त कामगिरी करणारा मुनाफ तयार। शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला, खेळून काढले चेंडू बॅकवर्ड पॉईंटला, 1 धाव जोपर्यंत खेळाडू फील्ड करतोय। 3 चेंडू 3 धावा, 3 चेंडू 2 धावा आतापर्यंत या पहिल्या 3 बॉलमध्ये आलेले आहेत आणि पहिला गडी बाद झाले। मुनाफ गोलंदाजी करत आहे। गिरीश नाव आहे, त्याला प्रेमाने मुनाफ म्हणतायत, असा आमचा हा लडका खेळाडू आहे। वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जजेस रॉयल स्टरसाठी बघा आपण पाहतोय विनय, ज्या ठिकाणी आपण जुनेदला पाहतोय, शॉट थर्डमॅनला खेळाडू आहे, शॉट फाईन लेगला नितीश मोरे आहे, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर आहे, डीपला एक खेळाडू आणि एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपण पॉईंटला पाहतोय। मुनाफ राऊंड द विकेट आणि हवेमध्ये उंच टोलवतोय, या ठिकाणी खेळाडू पोहोचणार का, नो मॅन्स लँड मध्ये पोहोचणार का, आणि ओहो नाही, विश्वनाथ जाधव आले होते। ओफोफोफो, महत्वाची विकेट, जीवनदान, 2 धावा, धावसंख्या 44, 44। आकाश जांगीड जे आमचे खेळाडू आहेत त्यांच्या मोटरबाईकची चावी या ठिकाणी हरवलेली आहे काल, तर जर आपल्याला मिळालेली असेल तर कृपया आपण, येस थँक्यू, तर ती चावी मिळालेली आहे। तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत। पहिला सामना आपण पाहतो आपला माणूस भूषण विचारे रायझिंग सन, पुन्हा एकदा जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय, 1 बाउन्स, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। बघा हे खेळाडू टर्फवर देखील बॉक्स क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी करतात, ज्या खेळाडूला आपण ऑन साइडला पाहतोय रफात है त्या ठिकाणी। कहना भाई भी इस टीम के साथ है, रॉयल स्टर्नर के लिए हमेशा अच्छा योगदान देते हैं। जिस तरह से यहाँ पर प्रशांत जी शुरुआत हो चुकी है, अब तक 5 गेंदें हो चुकी है, बेहतरीन गेंदबाजी, जहाँ पर अगर देखा जाए तो 6 रन अब तक इस ओवर में आए हैं और बल्लेबाजी के लिए तैयार। फिर एक बार मुनाफ राइट मोर द विकेट, अगली गेंद मुनाफ की गेंद और एक आसान मौका विश्वनाथ के हाथ में, मुनाफ ने कमबैक किया है। रॉयल
41, कारण 41 त्यानंतर एक धाव मिळाली, त्यानंतर 2 धावा आल्या. आपण पाहिलं एकूण धावसंख्या 45 आहे. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 6 धावा आलेल्या आहेत. चांगलं कमबॅक करतायत मुनाफ. उर्वरित 3 ओव्हरमध्ये किमान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजून प्रशांत जर 30 ते 35 धावा निघाल्या तरी धावसंख्या आपल्याला 75-80च्या घरामध्ये जायला पाहायला मिळेल. डॉक्टर खाडे सर आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि प्रशांतजी काल पाहिलं तर 62 ही सर्वाधिक धावसंख्या होती. आणि या मैदानावर ओपनिंगचा जर तिसऱ्या पर्वाचा विचार केला तर पहिल्या पॉवर प्लेमध्ये ज्यावेळेस प्रशांत कोरगावकर आणि बिपिन गुरव जे रायझिंगचे खेळाडू साई माऊलीकडून खेळले होते तिसऱ्या पर्वामध्ये, तेव्हा त्या 2 खेळाडूंनी पहिल्या ओपनिंग स्टँड देताना 38 धावा केल्या होत्या. मात्र तो रेकॉर्ड आज तुटलेला आहे, कारण ओपनिंग जर आपण पाहिली तर 2 ओव्हरमध्ये 39. बघूया तो 75चा रेकॉर्ड तुटतोय का. मात्र विश्वनाथ पुन्हा एकदा कमबॅक करतोय. बिल्कुल इस वक्त अगर देखें तो 3 ओवर के बाद 45 रन बन चुके हैं, तो अभी और 45 जोड़ने की कोशिश हो जाएगी, क्योंकि अनिकेत अभी भी है मैदान के अंदर, सेट बल्लेबाज है, आके जम चुकी है और दूसरी तरफ विश्वनाथ के ऊपर जिम्मेदारी दी गई है इस ओवर में और एक बार स्ट्राइक करने का प्रयास करें. गिरीश ने शानदार गेंदबाजी की, 6 रन दिए और 2 बार स्ट्राइक किया और 2 विकेट चटकाए, तो यहाँ कमबॅक करने का मौका रॉयल स्टार को भी जरूर मिल सकता है. नक्कीच विश्वनाथ तयार कॉमेंट्री बॉक्स एन कडून आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिला चेंडू कव्हरच्या वरून खेळलेला आहे. नक्की त्या ठिकाणी खेळाडू पोहोचणार. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. 2 धावांसाठी वैभव त्या ठिकाणी पोहोचतोय आणि 2 धावा देखील आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पंचांचा निर्णय येतोय की सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. धावसंख्या 47. चौथे ओवर का खेल बीच मैदान पर चल रहा है. पहली गेंद पर थोड़ा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलते भी गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ कवर क्षेत्र में खेल दिया था. आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी हो रही है. आता मात्र या ठिकाणी फसवतोय आणि एक सोपा झेल विश्वनाथने कमबॅक केलेला आहे. पहिल्या गेंद क्रीज के कोने का इस्तेमाल किया था. एक बार फिर लॉन्ग ऑन क्षेत्र में खेलना चाहते थे. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई और लॉन्ग ऑफ क्षेत्र की तरफ चली गई. बहुत अच्छा कैच, बहुत ही बेहतरीन कैच लिया गया और 37 रनों की अनिकेत की एक शानदार पारी समाप्त हुई. क्या जबरदस्त बल्लेबाजी की राजू. एंड ऑफ द वेरी गुड इनिंग और रॉयल स्टार को कमबैक करने का मौका मिला है. तीसरा विकेट, खास करके विश्वनाथ पहले ओवर में स्ट्रगल कर रहे थे, इस मैच में खास करके अनिकेत का विकेट लेके कमबैक कर रहे हैं. निश्चित तौर पर जिस तरह का स्ट्रोक लगा रहे थे अनिकेत, पहले 2 ओवर में देखिए 39 रन बनाए थे, जहां पर 9 गेंदों पर 35 पर खेल रहे थे, 32 पर. और वह खिलाड़ी जो शुरुआत आवश्यक थी पावर प्ले की बल्लेबाजी होने की, लेकिन देखिए मुनाफ के बाद अब विश्वनाथ ने भी विकेट लिया है, तो एक आत्मविश्वास इनका भी बढ़ने वाला है. पर स्ट्राइक पर तैयार विश्वनाथ की अगली गेंद, पटकी भी गेंद, बल्ला थोड़ा नीचे लेकर दबाए उस गेंद को. 1 रन तो पूरा किया है. जब तक कि वहां पर खिलाड़ी जाएंगे, मिस फील्डिंग हुई 2 रन के लिए जाते हुए. यह नहीं होना चाहिए. आपको जिस तरह से विकेट मिलने के बाद एक एक रन का महत्व अलग है. इस मैदान पर जिस तरह से क्रिकेट चल रहा है, दूसरा सत्र है और जिस तरह से आज का दूसरा दिन जहां पर राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023 8वां संस्करण मुकाबला चालू है. रॉयल स्टनर बनाम आपला माणूस भूषण बिचारे, राइजिंग सन 11 चारकोप बनाम रॉयल स्टनर मीरा रोड. भाईंदर की टीम गेंदबाजी के लिए विश्वनाथ तैयार. राइट अमोर द विकेट. ओ लेग स्टंप पर गेंद, अंपायर का इशारा वाइड, एक्स्ट्रा के माध्यम से और एक अतिरिक्त रन जुड़ता हुआ. आपको लगता है सर कि जिस अंदाज से कल बिलाल को हमने देखा था, जब पहली गेंद वाइड थे, उसके बाद वो वाइड यॉर्कर करना चाहते थे, उसके बाद उन्होंने ब्लॉक हॉल में गेंदबाजी की थी, यही यहां पर प्रश्न पूछ रहे हैं विश्वनाथ. अगली गेंद, अब इस गेंद को खेला है, लेकिन जब तक कि वहां पर खिलाड़ी जाएंगे डीप लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ, 1 रन तो पूरा किया है और दूसरा हो सकता था. परेश को कॉल देने की जरूरत थी. देखिए बल्ला खिलाड़ी तो वहां पर थे, लेकिन अपने दाहिनी तरफ दौड़कर फिर कलेक्ट करके थ्रो करना था. रितेश गरत थे वहां पर और परेश ने कॉल दिया था, तो वहां पर नहीं कर पाए. 1 रन मुकम्मल. फिलहाल स्कोर 51, 3 विकेट के नुकसान पर चौथे ओवर का खेल चल रहा है. इस ओवर की बात करें तो बढ़िया गेंदबाजी की है विश्वनाथ जाधव ने. नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आणि आल्या आल्या या ठिकाणी दाखवतो वैभव. गेल्या वर्षी राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी मध्ये जिथे षटकार आणि
खेळले त्या ठिकाणी खेळाडू जात आहेत, मात्र हा देखील चेंडू पलीकडे जाणार आणि हा येतोय चौकार. में बॉटम हैंड का इस्तेमाल किया, लॉन्ग ऑन क्षेत्र में बॉल पर खिलाड़ी मौजूद थे, उनके पास कोई मौका नहीं था। खूबसूरती के साथ बल्लेबाजी करे, शानदार बल्लेबाजी खास करके बल्लेबाज फिलहाल करते हुए अपने टीम के लिए, और जो मोमेंटम थोड़ा सा खोया था पिछले ओवर में, और उसके बाद में अगर देखें तो वापस कमबैक करते हुए इस मैच में अपना मारूस के बल्लेबाज परेश और वैभव बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, और वो बता रहे ये आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है छक्का, चौका अभी बाकी है, अभी भी एक और भी देखे, ये तो जबरदस्त खेल इनकी तरफ से हुआ है, शानदार तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं। और 4 ओवर के बाद राजू 61 3 विकेट के नुकसान पर, तो जो मोमेंटम थोड़ा सा बन गया था, गिरीश ने अच्छी गेंदबाजी की थी, अब जाकर प्रेशर दोबारा गेंदबाज की तरफ जाएगा, और प्रेशर रिलीज करने वाले शानदार स्ट्रोक वैभव के बल्ले से आए हैं। निश्चित तौर पर और देखिए स्क्रीन पर आपण पाहतोय ज्या ठिकाणी श्याम बामणे आणि विश्वास गावडे देखील दिसत आहेत, त्याच्याकडे ज्या ठिकाणी चौकार गेला होता, जे आपण ॲक्शन रिप्ले पाहिलं आणि त्याच ठिकाणी चौकार आणि शुभ संकेत दिलेत वैभवने. ज्या प्रकारे पहिला चेंडू षटकार त्यानंतर चौकार, मुनाफचं हे षटक निर्णायक ठरणार आहे. प्रशांत सर, आपल्याला काय वाटतं की 12 बॉल बाकी आहेत, अजून किती धावा आवश्यक आहे? 61चा आकडा पार झालाय, काल 62 सर्वाधिक धाव संख्या होती 6 ओव्हरमध्ये. अपना मानुष की टीम की बात करें तो 90 के आंकड़े की तरफ जाने की कोशिश करेंगे, क्योंकि अभी पहले 3 ओवर में 45 रन इन्होंने बनाए थे। परीसाठी पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्ट्रेट बॅटने या ठिकाणी लॉंग ऑनला खेळून काढलेला आहे. खेळाडू त्या ठिकाणी येतोय 1 धाव. म्हणजे आलेल्या प्रत्येक खेळाडूला कल्पना आहे की माझी जबाबदारी काय आहे. तो तुम्हाला जेव्हा रोल कळतो त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या संघाचा पहिल्या 5 क्रमांकाचा बॅलन्स तयार करता. बिल्कुल, अब जाकर रन संख्या 62 रन 3 विकेट के नुकसान पर है, और आपके पास अभी भी 11 गेंदें हैं, और वैभव ने बहुत बेहतरीन स्टार्ट किया है, और पिछला ओवर गिरीश का बहुत अच्छा रहा है, तो मेरे हिसाब से एक अच्छा बैटल, अच्छी कॉन्टेस्ट मैदान के अंदर देखने का मौका दर्शकों को मिल सकता है. नक्कीच एक छान अशी मेजवानी सकाळच्या सत्रामध्ये जे यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षक आमच्या tenniscricket.in माध्यमातून पाहत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गणेशजी सानप आपलं देखील हार्दिक स्वागत. मुनाफ राऊंड द विकेट. मुनाफचा पुढचा चेंडू आता मात्र हेलिकॉप्टर फिरवायचा तर ऑफ स्टंपवरून हा चेंडू ऑन साईडला, मात्र जोपर्यंत खेळाडू फील्ड होते एकदा पूर्ण करताना कॉल करतोय परेश, त्या ठिकाणी 2 धावा विश्वनाथ जाधव कडून. बघा 3 वेळा आपण क्षेत्ररक्षकांमधून 2-2 धावा. एकदा तर आपण पहिल्यांदाच पाहिलं तर अनिकेत रनआउट होणार होते, ज्यावेळेस जयेश पाटील कडून जो एक थ्रू करण्यात आला होता आणि तो गॅदर्ड होऊ शकला नव्हता. त्यामुळे धाव संख्या आपण पाहतोय 64. 5वं षटक मार्गस्थ. राऊंड द विकेट मुनाफ. आता मात्र यॉर्क हा चेंडू आवश्यक आहे. बघा बॅट्समनला विचार करायचा असेल, त्याच्या फुटवर्कला चेक करायचं असेल, पदल आली ते त्याला जर बनवायचं असेल तर गोलंदाजाने अग्निपरीक्षा काय करायची, तर हा चेंडू टाकून अगदी परफेक्ट चेंडू टाकला होता. खूप छान पद्धतीने ऑन द टोज गोलंदाजी या ठिकाणी केली गेली. उमेश 11 संघाच्या कॅप्टनला विनंती करेन, आपण या ठिकाणी लगेच रिपोर्टिंग करायचंय. उमेश 11 टीम कॅप्टन. गोलंदाजी करण्यासाठी मुनाफ. या षटकातील पुढचा चेंडू स्ट्राईकला परेश, आणि मोठा फटका खेळण्यासाठी गेले आणि बाद होऊन परत आहेत यष्टीरक्षक विनयच्या हातामध्ये. सागर आपलं देखील हार्दिक आभार, धन्यवाद. मी विनंती करते उमेश 11 संघाचे मॅनेजर उमेश कुळे, आपणास विनंती राहील की आपण त्वरित या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आणि मदन देशमुख यांना भेटायचं आहे. उमेश 11. धावसंख्या प्रशांतजी 4 गडी बाद झालेले आहेत, 65 धावा आपण पाहत आहोत. 5वं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत, आणि आतापर्यंत इकॉनॉमिकली गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं, विश्लेषण करायचं म्हटलं तर मुनाफ हा एक गिरीश एक आपण म्हणू शकतो की यशस्वी गोलंदाज पाहायला मिळतो, ज्याने खूप चांगल्या प्रकारे अचूक टप्पा, अचूक दिशा आणि चांगला कंट्रोल पाहायला मिळाला. बिल्कुल सही. अब देखिए इन्होंने 10 गेंदें डाली है, 10 रन दिए हैं, और दूसरी बात वो स्ट्राइक कर रहे हैं, क्योंकि एक बार नहीं 2 बार 3 बार इन्होंने स्ट्राइक किया, तो बहुत बढ़िया गेंदबाजी की है. दूसरी तरफ से अगर देखें विश्वनाथ जाधव बहुत महंगे साबित हुए, और वो एक बार फिर बोझ था, दबाव था, उस वक्त इन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी की है. और विकेट आप लेते रहेंगे ना, तो एक बार फिर सामने वाली विपक्ष टीम, अपोनेंट टीम सोच रहे 90 के बारे में, तो वो एक बार फिर वो जो स्कोर है वो 75-80 की तरफ आ सकता है. बहुत बढ़िया गेंदबाजी मुनाफ द्वारा. नक्कीच. आणि आता येतो राजस.
अजून एक डावखुरा फलंदाज अनिकेतने सर्वांचं मन जिंकलं. पहिल्या चेंडूवर वैभवने चांगली करामत केली. राऊंड द विकेट मुनाफचा पुढचा चेंडू आणि फुलर लेन चेंडू चकून जातोय, मात्र पुढे मागे यामध्ये यष्टीरक्षक विनयच्या हातामधून चेंडू निसटतोय. फुलर लेन होता चेंडू, अप्रतिम टप्पा पकडून टाकतोय. 5 चेंडूमध्ये तुर्तास तरी 4 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू निर्णायक असणार आहे. या चेंडूवर निश्चितच प्रयत्न राजसचा देखील हाच असेल बिग हिट करण्याचा, कारण 65 धावा आहेत. कमीत कमी 85-80 पर्यंत पोहोचण्याचा मानस असेल. राऊंड द विकेट मुनाफ. आता मात्र कव्हरच्या दिशे या ठिकाणी डीप कव्हरला येतोय खेळाडू. डीपवरून एकदा पूर्ण करतोय, मात्र स्वतः सांगितले वेट अँड वॉच. जयेश पाटील त्या ठिकाणी आहेत. मिड ऑफ थोडा मागे होता, लॉंग ऑफला कव्हर डीपला होते, त्यानंतर कव्हर केले त्याने एक्स्ट्रा कव्हर डीपवरून आणि एका धावेने धावसंख्या 66. म्हणजे मुनाफने ज्या ज्यावेळेस गोलंदाजी केलेली आहे त्यावेळेस आपण पाहतोय की धावसंख्या कमी होते. आत्ता मात्र शेवटचा गोलंदाज कोण राहणार ही देखील एक मोठी परीक्षा असेल. मात्र ज्यावेळेस तुम्ही स्टँडर्ड क्रिकेट खेळता, व्यावसायिक क्रिकेट खेळता, तेव्हा अशा प्रकारचे चढ उतार तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्याच वेळेस तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवायचं असतं. बिल्कुल, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है, लेकिन वो टैलेंट कब देखा जाता है? दबाव में। विश्वनाथ यादव बहुत महंगे साबित होते हैं, लेकिन आज गिरीश ने क्या कमाल की गेंदबाजी की। एक बार फिर देखें इनका बॉलिंग एनालिसिस। 2 ओवर 11 रन और 3 विकेट। सबसे बड़ी बात है जब साझेदारी बन रही तो साझेदारी को तोड़ने का काम किया और लगातार 3 बार स्ट्राइक किया, वो बहुत महत्वपूर्ण है। जो आप टेस्ट क्रिकेट खेले, ओडीआई खेले, 6 ओवर का मैच खेले, विकेट का फैक्टर बहुत बड़ा रहता है। अगर 3 ओवर में 45, उसके बाद में देखिए स्कोरिंग करने वाले जो बल्लेबाजी करने वाली टीम अपला मानुष की जो टीम है उनका ग्राफ थोड़ा सा नीचे आया है और उसकी वजह है मुनाफ। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। नक्कीच खूप चांगल्या प्रकारचं गोलंदाजी आपण विश्लेषण पाहिलं. प्रशांत आदवडे देखील आमच्याबरोबर आहेत. काल बालसुरुणा अय्यर सरांना आपण पाहिलं पहिल्या दिवशी. आमच्याबरोबर टेनिस क्रिकेट .inची पूर्ण टीम आहे, यामध्ये विघ्नेश आहे. त्याचप्रमाणे आपण नक्कीच पाहत आहोत त्याचं योगदान सर्वेश, स्वतः वैभव दोंदे या ठिकाणी आहेत जे पूर्ण मॉनिटर अपडेटर करत आहेत. स्कोररमध्ये आम्ही पाहिलं स्वराज आणि प्रणील. अनिकेत आमचे खो खोचे खेळाडू आहेत, ओम युवाचे जबरदस्त खो खो प्लेयर देखील आहेत. आणि आपण पाहत आहोत, बघूया शेवटचं षटक आणि स्ट्राईकला असेल राजस. यश जाधव कर्णधार. यावर्षी जबरदस्त कामगिरी आर्य भास्करच्या मैदानावर गोरेगाव इंदुरुजे सम्राट चषकामध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं होतं की महत्त्वाचा सामना होता आणि इजाज कुरेशी समोर त्याने गोलंदाजी केली होती. राऊंड द विकेट आता येतोय डावखुऱ्या बॅट्समन राजस समोर. राजस देखील एक घातक डेंजर बॅट्समन आहे. यश जाधव वर द विकेट. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या ठिकाणी दिशा देतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. हा येतोय उत्तुंग षटकार. पैरू की तरफ गेंद थी, बल्लेबाज के लिए बहुत आसान बन गया इस स्ट्रोक को खेलने के लिए। जितने आप हिंदुस्तान के किसी भी बल्लेबाज को पैरों की तरफ गेंदबाजी करेंगे, नहीं बख्शेंगे, नहीं छोड़ेंगे। अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग एक बार फिर ज्यादा ताकत नहीं थी, बढ़िया तरीके से एफर्टलेस शॉट था बल्लेबाज का। नक्कीच एफर्टलेस. पूर्ण श्रेय जातं बॅट्समनला आणि म्हणून म्हटलं की राजेश देखील डेंजर बॅट्समन आहे. यशचा पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी फुल पॉवरफुल होतोय का बघूया. नाही, सोपा जेल. जयेश पाटील त्या ठिकाणी आहे. परत तो म्हणजेच राजस. तो बढ़ने वाले, कल अच्छी फील्डिंग आपने देखी है, एक बार फिर कुछ अच्छे स्ट्रोक बिल्कुल। लेकिन आज अनिकेत के जो बल्ले था, बल्लेबाजी थी, सुबह के सत्र में बहुत ही बढ़िया प्रदर्शन इन्होंने किया। क्लासिकल बल्लेबाजी, टॉप क्लास बल्लेबाजी। दूसरी तरफ से आज गिरीश का जो स्पेल था 2 ओवर का, वो बहुत ही बढ़िया रहा। अब जाकर देखिए और एक बार स्ट्राइक हुआ। यश भंडारी फिलहाल जब गेंदबाजी कर रहे, यश यादव जब एक बार फिर वो गेंदबाजी कर रहे हैं, उस वक्त आप कप्तान हैं और एक बार फिर कप्तान तो बिल्कुल कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। यहाँ पहली गेंद खराब थी, दूसरी गेंद पर कमबॅक किया और एक बार फिर बढ़िया, बहुत अच्छी गेंद थी, विकेट आपको मिलता हुआ। नक्कीच नवीन फलंदाज रायझिंग सन संघाचा प्रमुख आधारस्तंभ. गेले कित्येक दिवस जर आपण पाहिलं तर राहुल केदारी रायझिंग सन संघाकडून खेळत असताना, त्यानंतर राजपूत 11, अमृत 11, ऋषी वैद्य वाईट सरांच्या संघातून देखील खेळण्याची संधी मिळाली आणि पुन्हा एकदा तोच राहुल केदारी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीमध्ये असेल किंवा स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी, रेनी बॉल क्रिकेट स्पर्धा जी रबर बॉलची देखील असते, त्यामुळे देखील याच मैदानात जबरदस्त कामगिरी. मात्र आता आपल्या संघासाठी 4 चेंडू शिल्लक आहेत.
आणि डावखुरा गोलंदाज यश आहे. आतापर्यंत धावसंख्या 72, 80, 85 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे आणि डावखुरा बॅट्समन नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे वैभव. ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो यश जाधव. याचा हा चेंडू आणि पहिला चेंडू या ठिकाणी हाफ स्ट्रोक आहे. खेळाडू त्या ठिकाणी नोमॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल करतोय. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. पूर्ण स्ट्रोक तयार नव्हता कारण बाहेर निघाला होता चेंडू आणि बॅट्समन अवे फ्रॉम द बॉडी खेळले आणि फक्त स्ट्रोक चेक करायला गेले. देखिए इस गेंद के ऊपर टप्पा खाने के बाद जो उछाल था और काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, बल्लेबाज का टांस बिल्कुल लेग स्टंप के ऊपर था, तो थोड़ा शरीर से दूर गेंद थी. उच्च कद के बल्लेबाज है, शरीर का संतुलन इतना अच्छा नहीं था, बल्ला बिल्कुल गेंद की तरफ चला गया. लेकिन जब आप अवे फ्रॉम द बॉडी खेलते हैं तो वही होता है. एक बार फिर गेंद हवा में चली गई लेकिन भाग्य का साथ मिला, गैप में चली गई थी, नो मैच लैंड में गिर गई और 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने. धावसंख्या आपण पाहतोय 73. 5 गडी बाद आपला माणूस भूषण अनंत विचारे रायझिंग सन. गोलंदाजी करण्यासाठी तो यश जाधव. याचा पुढचा चेंडू आणि आता मात्र चकून जातोय. नक्कीच या ठिकाणी 2 धावांसाठी जाणार. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे आणि या एका धावेवरच समाधान मानावे लागेल. पंचांचा इशारा येतोय बाय. स्वतःवर नक्कीच नाराज असेल वैभव, मात्र चांगले श्रेय यश जाधव. चांगला टप्पा पकडून गोलंदाजी करतोय. और बिल्कुल ये जो मुकाबला, इस मुकाबले में जिम्मेदारी उनके कंधों पर है. कप्तान ने और निर्णायक ओवर में, स्लॉग ओवर में आपको गेंदबाजी करनी है. एक बार खराब गेंद थी, उसके बाद में नियंत्रित गेंदबाजी की गेंदबाज ने अच्छा कमबॅक किया है. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय यश जाधव. आता मात्र या चेंडूला पाठवतोय. चेंडू येतोय डीप लॉंग ऑनला आणि खेळाडू बाद. त्यामुळे आता शेवटच्या जर आपण पाहिलं तर प्रशांतजी आता स्ट्राईकला रोहनच असणार आहे. त्यामुळे आतापर्यंत पाहिलं तर मुनाफ गिरीश ज्याची 2 षटकं निर्णायक आणि त्यानंतर यश जाधव याचं षटक निर्णायक. धावसंख्या 74. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 6 षटकांचा सामना, 6 गडी बाद 74. 6 विकेट्स लॉस्ट 74. आपला माणूस भूषण अनंत विचारे रायझिंग सन 11. शेवटचा चेंडू उमेश 11 कर्णधार त्वरित माईकशी संपर्क साधा यश जाधव. याचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू देखील चकून जातोय आणि नक्कीच या ठिकाणी 8च धावा शेवटच्या ओव्हरमध्ये निघालेल्या आहेत. असं वाटलं होतं 80चा आकडा पार होईल, मात्र कालच्या दिवसभरात पाहिलं तर 62 धावा बहुत ही अच्छा मैच जरूर होगा. दूसरी पारी भी बहुत इंटरेस्टिंग होगी, लेकिन उससे पहले हम जाएंगे उमेश 11 और गावदेवी गावठान के बीच जो मुकाबला है उसका टॉस हो रहा है. गावठान टीम के कप्तान तैयार है टॉस के लिए. उमेश 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, टॉस बॉक्स की तरफ आइए. टीम फोटो काढण्यासाठी मी विनंती करतोय. गावदेवी गावठाण यावर्षी फॉर्ममध्ये असलेल्या व्यावसायिक क्रिकेटमधला खेळाडू आणि करण मढवी याला आपण या संघामध्ये पाहतोय. त्यामुळे एक जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. गावदेवी गावठाण विरुद्ध उमेश 11. उमेश 11 कर्णधाराला विनंती राहील की त्वरित आपला संघ घेऊन या ठिकाणी स्टेजजवळ दाखल व्हायचं आहे. आपला किट देखील घ्यायचं आहे, ज्या ठिकाणी जो ड्रेस कोड आपल्याला दिला जाणार आहे. तृतीयस्तरी 36 चेंडूमध्ये 75 धावांची गरज. आपला माणूस भूषण अनंत विचारे रायझिंग सन या संघाने जबरदस्त सुरुवात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 39 धावा कुठल्या होत्या, नो लॉस.
अनिकेत शिंदे आणि विवेक भंडारी. मुनाफ गिरीश आला संघासाठी धावून, ज्याने अप्रतिम षटक टाकलं. त्यानंतर विश्वनाथच्या पुढच्या ओव्हरमध्ये पुन्हा धावा निघाल्या आणि त्यानंतर कमबॅक केलं ते म्हणजे यश जाधव. आणि नक्कीच आपण पाहिलं ज्या प्रकारची गोलंदाजी त्याने केलेली होती. तर या ठिकाणी रोहन साळुंके आलेले आहेत. त्यामुळे रोहन, तुझं देखील हार्दिक स्वागत. रॉयल स्टनर आपण आपले बॅटर मैदानामध्ये पाठवा. रॉयल स्टनर, राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2023 पर्व 8वा आपण या ठिकाणी पाहतोय. अत्यंत सुंदर आणि नीटनेटकं सोयीने संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय. तर व्यासपीठावरती इथे आपण स्पर्धेचे शिल्पकार अजिंक्य सानप यांना देखील आपण पाहत आहोत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय गणेश सानप यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली ही अप्रतिम अशी स्पर्धा आपण पाहतो आहे. गावदेवी गावठाणचा संघ दाखल झालाय व्यासपीठावरती, आपण त्यांना पाहू शकता. आपला माणूस संघाने क्षेत्ररक्षण सजून घ्या, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. पहिले षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी पंकज तिवारी. पहिल्या आपल्या या पॉवर प्ले मध्ये नेहमीच अनुभव या मैदानावरचा आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्य धुमाळ याला आपण पाहतो, राहुल केदारी, अनिकेत शिंदे, परेश. त्यानंतर मिड ऑफला आपण पाहतोय राजस. डीप कव्हरला असेल तो म्हणजे विवेक भंडारी. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आहे त्या ठिकाणी, बॅकवर्ड पॉइंटला रोहन आहे. तर कव्हरला आपण पाहत आहोत त्या ठिकाणी वैभव आहे. शॉर्ट मिड विकेटला दिनेश. आणि एक खेळाडू आपण डीप मिड विकेट पाहत आहोत, विनय. आणि सलामीची जोडी विश्वनाथ जाधव, अक्षय सोनी स्ट्राईकला आहेत. जबरदस्त टर्फ क्रिकेट देखील खेळणारे अर्थात असेल. त्याचप्रमाणे अक्षय सोनी याला आपण पाहतो या परिसरामध्ये कित्येक वेळा टर्फ असेल, बॉक्स क्रिकेट देखील खेळून गेलेले आहेत. आणि हल्ली कित्येक असे खेळाडू, काल आपण अश्विन पावसकरला पाहिलं, तो देखील एक जबरदस्त खेळाडू तयार होतोय. त्यामुळे पहिलं षटक, हियर वी गो, स्कोरर, मॅच स्टार्ट. आणि तुम्हाला घेऊन जातोय प्रशांत आदवडे सरांकडे. शुक्रिया राजू. प्रमुख गेंदबाज के तौर पर पंकज तिवारी गेंदबाजी करेंगे. स्ट्राइकर एंड पर अक्षय सोनी, नॉन स्ट्राइकर एंड पर विश्वनाथ जाधव. टप्पा काटने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रहते हुए खड़े खड़े गेंद को ऑन साइड पर पुल करना चाहते थे अक्षय सोनी. बढ़िया गेंदबाजी, अच्छा स्टार्ट खास करके पंकज तिवारी को मिलता हुआ. जीतने के लिए एक लक्ष्य की बात करें तो 75 रनों की जरूरत है. पावर प्ले का पहला ओवर जहां फील्डिंग की जमावट देखे, फ्लाइंग स्लिप, एक खिलाड़ी पॉइंट पर, कवर पर खिलाड़ी मौजूद है, मिड ऑफ पर खिलाड़ी आप देख सकते हैं इस वक्त मिड ऑन, उसी अंदाज से खेलना चाहते हैं. ऑन साइड पर खेलने का प्रयास हो रहा है. टप्पा खाने के बाद एक बार फिर देखिए धीमी रफ्तार के साथ गेंद आ रही है. पहली गेंद राजू ऑफ स्टंप के बाद थी, दूसरी बिल्कुल स्टंप के अंदर फिनिश करने का प्रयास, लेकिन गेंद को रीड करने की जरूरत है. नक्कीच चेंडूचा टप्पा करणं गरजेचं आहे. अक्षय ज्या पद्धतीने ऑन द राइज खेळतो. प्रमुख गेंदबाज के तौर पर पंकज तिवारी गेंदबाजी कर रहे. राइट आर्म ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर आंखों से दूर रखने का प्रयास.
एक बार फिर एंटेन अच्छा था, लेकिन राजू दिशा पर कंट्रोल नहीं था। मिस्टर इस्टा से आगाज हुआ है। 75 रनों की जरूरत है, रन संख्या 1 रन बगैर किसी नुकसान के। धावसंख्या 1 आपण पाहत आहोत 75 धावांचा पाठलाग करत असताना रॉयल स्टनर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दुसऱ्या दिवसातील राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 8व्या पर्वातील या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि पहिला सामना सुरू आहे. रॉयल स्टनर विरुद्ध आपला माणूस भूषण अनंत विचारे, रायझिंग सन 11. 75 धावांचं लक्ष दिलंय. पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर या चेंडूवर पंचांनी गोलंदाजाला दंडित केलेलं आहे, कारण वाईड घोषित केलं. 1 धाव, अकाउंट ओपन झालं एक्स्ट्राने. लो पुल टॉस गेंद ऑन साइड पर खेलते हुए गैप में खेलते, पीछा तो कर रहे, गेंद बिल्कुल रुकने वाली नहीं है और गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. पाहायला मिळाला ज्या प्रकारे बाउन्स झाला. दिनेश होते त्या ठिकाणी शॉट मिड विकेटला. चेंडू कलेक्ट करायला बाउन्स वरून गेला त्यांच्या नक्की डोक्यावरून. तोपर्यंत परेश दाईपर्यंत जे आउटफील्ड फास्ट आपण पाहतोय, लॉंग ऑनला असेल, लॉंग ऑफला असेल. पारंपरिक तुतारी वादक यांचं देखील हार्दिक स्वागत. आज पाहुण्यांचे देखील आपल्याला मांदियाळी पाहायला मिळेल. बिल्कुल सही. बहुत सारे महानुभाव इस मंच पर आएंगे और उनका स्वागत बिल्कुल करने के लिए हमारे कलाकार वो तैयार है. 5 रन बगैर किसी नुकसान के ओवर पहला प्रगति में रहे पंकज तिवारी गेंदबाजी कर रहे हैं. इस बार बैकवर्ड बॉल साइड पर लंबी बाउंड्री को टारगेट किया है. गेंद बॉल लेने की तरफ जाते भी और अक्षय सोनी के बल्ले से दूसरा चौका. पुल का बहुत ही खूबसूरत हाच आहे. पकाने के बाद थोड़ी लेग स्टंप के बाहर जाते हुए गेंद वाइड बॉल का इशारा. रन संख्या पहला स्कोर की बात करें तो रन संख्या 10 रन बगैर किसी नुकसान के. रिकॉर्ड रन रेट 10.83 का है. करंट रन रेट 15 का है. पहले ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है और अक्षय 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. बैकफुट पर खेलने के लिए मजबूर किया, कमर पर खिलाड़ी गेंद के नीचे और पहले विकेट का बदल अक्षय सोनी बैक टू द पेबल जाते हुए आणि महाराष्ट्राची शान असलेली तुता आणि आपला माणूस भूषण विचारे, रायझिंग सन 11 संघाला पहिले यश मिळत आहे. गडी बाद होते. अक्षय सोनी डेंजर दिसत होता. मी नेहमीच म्हणतो, ज्या ज्यावेळेस मैदानावर समालोचन करत असतो त्यावेळेस अक्षय हा असा एक घातक बॅट्समन आहे. ज्या प्रकारची उंची आहे, जी पर्सनॅलिटी आहे. बाहुबली स्ट्राईकमध्येच बॅटिंग करतात, मात्र परतलेले आहेत आणि यश मिळते पंकज तिवारीला. पहिले 2 चेंडू पंकजचे अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले. तदनंतर आपण पाहिलं ज्या प्रकारचं मिसफिल्डिंग, जो अनइवन बाउन्स दिनेशच्या डोक्यावरून निघून गेला चौकार, आणि त्यानंतर मोठा गॅप होता लेग साईडला ज्या ठिकाणी आशिष कनोजी याला आपण पाहतोय. आणि आता मात्र नवीन फलंदाज रितेश गरात, पालघर जिल्ह्यातील, ठाणे जिल्ह्यातील हे वेगवेगळे असे खेळाडू, त्याचप्रमाणे मीरा भाईंदरच्या खेळाडूंचा संघ रॉयल स्टनर यांना आपण पाहत आहोत. तर पुढील मॅचच्या टॉससाठी आपण जाणार आहोत, ज्या ठिकाणी मालाड, कुरार एक्सप्रेस, जिशान तयार आहेत. उमेश 11 साठी ते एका बाजूला आपण पाहतोय, ते म्हणजेच जज शर्मा हे देखील उपस्थित आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते पंकज तिवारी. या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला रितेश गरात, रितेशसाठी, आणि हा देखील चेंडू मिळतोय का बघूया. खेळाडू त्या ठिकाणी परेश चांगलं कमबॅक केलंय. शेवटचे पहिले 2 चेंडू चांगले होते, शेवटचे 2 चेंडू चांगले मिळाले आणि पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 10, 1 गडी बाद. ओव्हर 2 प्रशांत. उमेश शिलेबन, गावदेवी गावठाण या 2 संघादरम्यान यानंतर अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठेची लढत आहे. दोन्ही कर्णधार यावेळेला सज्ज आहेत, तर सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023 पर्व 8वा आहे आणि आजचा दुसरा दिवस. मॅच क्रमांक 2 प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंश, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी, श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत असताना स्पर्धेचे शिल्पकार अजिंक्य सानप. पारंपरिक पद्धतीनं आपण ही सगळी दृश्य निश्चितच कॅमेऱ्यामध्ये बंद होत असताना पाहू शकता. आणि आमच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि चंद्रकोरमध्ये आमचे लाडके सेवक देखील आहेत. अक्षय जगताप, उत्तर मुंबई मंत्री, भाजपा युवा मोर्चा. ओव्हर टू प्रशांत आदवडे इन प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू राजू. अजिंक्य सानप या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. उमेश इलेवन आणि गावदेवी गावठाण या दोन संघादरम्यान. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023 आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला अत्यंत महत्वाचा दुसरा मॅच. छापा. गावदेवी गावठाण टीम के कप्तान ने टॉस जीता है, क्या फैसला होगा? सर हम पहले फील्डिंग करेंगे. बीच मैदान पर मुकाबला जारी है तो ज्यादा सवाल आपको नहीं पूछेंगे. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना निश्चितच यावेळेला स्पर्धेचे शिल्पकार गणेश सानप, अजिंक्य सानप यांच्या वतीनं शुभेच्छा असतील. मॅचच्या दिशेने जातो आहे. पहिल्यांदा आपण पाहूया यावेळेला टॉस अर्थात गावदेवी गावठाण संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उमेश इलेवन संघ बॅटिंग करताना आपण पाहू शकता. ओव्हर टू राजू कोळे. धन्यवाद प्रशांत आदवडे. गोलंदाजी करण्यात येतोय रायझिंग सन या संघाचा स्थानिक खेळाडू ज्याने खऱ्या अर्थाने ही वेगळी ओळख निर्माण केली तो म्हणजेच रोहन सावंत. पहिला चेंडू विश्वनाथसाठी आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. जबरदस्त चेंडू सीमापार चौकार. ही ओळख आहे बॅट्समनची विश्वनाथ. भूषण बिचारे रायझिंग सन संघाची दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील त्यांनी जवळपास आपण पाहिलं तर 17 धावा कुठल्या होत्या. पहिल्या चेंडूवर चौकार. पुढचा चेंडू विश्वनाथसाठी. आता मात्र या चेंडूला देखील पाठवतोय लॉंग ऑफच्या वरून षटकार. मॅच इज ऑन फॉर रॉयल स्टनर. आवश्यकता होती पहिल्या ओव्हरमध्ये, ते मात्र मिळालं नाही. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहन सावंत जो प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच गोलंदाजावर या ठिकाणी स्ट्राईक करतो विश्वनाथ जाधव हा या ठिकाणी की फॅक्टर असणार आहे. धाव संख्या 20. षटकार, पहिला चौकार आणि त्यानंतर षटकार. मैन इन फॉर्म. खास करके विश्वनाथ जाधव की बात करें तो इस सीजन में फॉर्म में खिलाड़ी है. हर तरह का स्ट्रोक वो खेल सकते हैं. वैसे अगर देखें तो टप्पा खाने के बाद थोड़ी ऑफ टाइम के बाहर जाने वाली गेंद को अभी परंतु बॉडी खेले थे, मतलब बल्ला गेंद की तरफ चला गया था. बॉडी पूरी तरह से शरीर का संतुलन था वो एक बार फिर बॉडी है तो गेंद की तरफ नहीं आई थी. लेकिन टाइमिंग का खेल है. बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं विश्वनाथ जाधव. 10 पर खेल रहे, 2 गेंदों का सामना करते हुए. और एक तरफ कृतिश घरत के ऊपर भी बहुत बड़ी जिम्मेदारी है जिन्होंने खाता नहीं खोला है. 20 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरे ओवर का खेल आप देख रहे हैं. और रोहन प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं कॉम बॉक्स से. फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, स्टॉकर पर खिलाड़ी मौजूद है. एक मिड ऑफ पर खिलाड़ी, मिड ऑन, उसके साथ डीप मिड विकेट पर खिलाड़ी. दूसरे ओवर का खेल आप देख रहे हैं. फाइन लेग पर एक खिलाड़ी दायरे के अंदर. रिवर्स खेलते हुए बहुत ही जबरदस्त तरीके से रचनात्मक बल्लेबाजी. गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए 4 रन जबरदस्त बल्लेबाजी करते हुए. टीम मांगे मोर और ये करण्यासाठीचा खेळाडू ज्याची ओळख आहे ती म्हणजे विश्वनाथची.
3 गेंदों में 14 रन, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, 466 का स्ट्राइक रेट। और जो कि 6 ओवर का मैच हो, 20 ओवर का मैच हो, तो राजू स्ट्राइक रेट देखा जाता है। अब देखे 466 के स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी करे विश्वनाथ जाधव, इस प्लेइंग 14, नाउ स्कोर 24-1। कीच पाहिलं तर 27 बॉल 51 धावांची गरज. प्रत्येक चेंडू एक पकडून टाकावा लागणार आहे रोहन सावंतला, आणि ज्या प्रकारचं या ठिकाणी यश देखील मिळू शकेल. मात्र आवश्यक आहे चांगल्या गोलंदाजीची. काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, और ऑफिशियल अंपायर हमारी तरफ बढ़ते हुए बिल्कुल वाइड बॉल का इशारा। सोच अच्छी थी, एक बार फिर गेंदबाज की आंखों से दूर रखना चाहते थे, लेकिन काफी ऑफ टाइम के बाहर वाइड यॉर्कर डालने का जो प्रयास किया गया था उसमें सफलता नहीं मिली है। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद है तो वाइड बॉल का इशारा। मिस्टर एक्स्ट्रा से रन संख्या 26, 1 विकेट के नुकसान पर। नक्कीच दोन्ही संघांची तुलना जर पाहिली तर याच पद्धतीने बॅटिंग केली होती जेव्हा बॅटिंग करत होते आपला माणूस भूषण विचार रायझिंग सन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रितेश गरजसाठी. रितेश सज्ज होतोय आता, मात्र अलग विथ कार्पेट खेळला फटका, रनआउटची संधी आहे. हो नाही, होऊ शकलं असतं. राजेशच्या हातामध्ये बॉल होता, स्ट्रेट ड्राइव खेळले होते मिड ऑफला, एक धाव. रितेश भी बहुत ही जबरदस्त खिलाड़ी, आक्रामक बल्लेबाज है। अभी देखिए विश्वनाथ जाधव का बल्ला बोल रहा है तो थोड़ा सा डिफेंसिव मोड पर आए, स्ट्राइक रोटेट करना चाहते हैं। अच्छी रणनीति मैदान के अंदर रितेश द्वारा। 27, 1 विकेट के नुकसान पर। अमित बाबा टबाल, आपका भी स्वागत है। अच्छा स्ट्रोक, जबरदस्त बल्लेबाजी, बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन की तरफ। 4 रनों के लिए मैग्निफिसेंट बैटिंग बाय विश्वनाथ जाधव। बॅटिंग आणि हीच ओळख आहे ज्या पद्धतीने खेळतोय. आता बघा ओव्हर पिच चेंडू मिळाला आणि मिड ऑन वरती होत. पाहतोय ती म्हणजेच 31. म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 21 धावा निघालेल्या आहेत. 1 टू गो. राजू महंगे साबित हुए रोहन सावंत, प्रमुख गेंदबाज है, उनके खिलाफ एक अच्छी रणनीति बल्लेबाजों ने अपनाई है। 31, 1 विकेट के नुकसान पर। इस बार कमाल का स्ट्रोक, क्रीज के गहराई का भी इस्तेमाल, क्या बात है, शॉट ऑफ द डे। ओहो हो, खरंच काय स्टाईल मध्ये, टिपिकल हर्षल गिब्स स्टाईल. आणि जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये हर्षल गिब्स या पद्धतीने बॅटिंग करायचे. थोडं पाहिलं होतं मिडल लेग समोरचं आहे, थोडं मागे गेले आणि इनसाइड आउट त्या चेंडूला थोडं रूम बनवून मिड ऑफच्या डोक्यावरून एक आजच्या दिवसातला सकाळच्या सत्रातला उत्कृष्ट फटका. 6 धावा. धावसंख्या 2 37 आणि आता 38 धावांची गरज 24. किती इक्वेशन बदलू शकतं बघा. हीच ओळख या खेळाची आहे. जिस तरह से अनिकेत ने बल्लेबाजी की थी उसी अंदाज में विश्वनाथ बल्लेबाजी कर रहे हैं। गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करते हुए अच्छा आगाज करके दिया था। 1 विकेट खोने के बाद अगर देखें तो 37 रन बने हैं, जिसमें विश्वनाथ जाधव 24 पर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया, 480 का स्ट्राइक रेट है। क्या जबरदस्त बल्लेबाजी की है। कृतिश 1 पर बल्लेबाजी कर रहे, 2 गेंदों का सामना किया है, 24 गेंदों में 38 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। रिक्वायर्ड रन रेट 9.50 का है। टेनिस क्रिकेट .in के माध्यम से लाइव टेलीकास्ट इस प्रतियोगिता का। और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अजिंक्य, जिनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है। और अब कृतिश गर्ग ऑन स्ट्राइक। काफी संख्या में दर्शक सुबह के सत्र में हमारे साथ जुड़े हुए हैं। फुल टॉस गेंद और ये नो बॉल, बीमर गेंद थी, बहुत ऊपर थी। 2 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए है। और क्या तीसरे के लिए जाएंगे? तीसरे के लिए नहीं जाएंगे, लेकिन आपको 3 रन तो जरूर मिलने वाले। तीसरे के लिए एक बार फिर आना चाहते थे। आपला मानुष टीम की अगर बात करें तो पहले 2 ओवर में जैसे कि 37 रन आए हैं तो राजू हड़बड़ाहट है। हड़बड़ाहट मैदान के अंदर, बल्लेबाजी बहुत अच्छी हो रही है, कंसंट्रेशन की जरूरत है आपला मानुष टीम के लिए। शानदार खेल रॉयस टर्नर की तरफ से। रन संख्या अप स्कोर 40 रन, 1 विकेट के नुकसान पर। नक्कीच अनिल उपाध्याय सरांनी देखील अजिंक्यला कटरला सांगितले एक बाउन्स ज्या पद्धतीने बीमरची घोषणा दिलेली आहे आणि फ्री हिट आहे आता.
पुढचा चेंडू अजिंक्यचा रितेश साडी आणि आता मात्र या चेंडूवर स्ट्रेट फॉरवर्ड या ठिकाणी फ्री हिट आहे, त्यामुळे एकच धाव मिळणार. मात्र जर पाहायला गेलो तर 2 ओव्हरमध्ये 39 आणि पहिला जो बॉल भीमर आणि त्यानंतर 2 धावा म्हणजे एकूण एकत्रच चाललेले आहेत. ज्या प्रकारे गिरीशने कमबॅक केलं त्या पद्धतीने 2 गोलंदाजांना कमबॅक करणं गरजेचं आहे. एका बाजूला विश्वनाथ इन्फॉर्म आहे, तो देखील या ठिकाणी महत्त्वाची कामगिरी करतोय. रितेश घरात एक चांगल्या प्रकारे अँकर रोल प्ले करतोय, त्यामुळे या ठिकाणी महत्त्वाची असेल ते म्हणजे ब्रेक थ्रू आणि त्या माध्यमातून पुढे जाणं. एका बाजूला विश्वनाथ इन्फॉर्म. अजिंक्य प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं, स्ट्राइकर पर विश्वनाथ यादव. इस ओवर की अगली गेंद और इनसाइड, और क्या कमाल कर रहे हैं मैदान के अंदर. कमर की तरफ गेंद को खेलते हुए, गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और गेंद बॉडी की तरफ जाती हुई ये आया शानदार फोर. मैग्निफिसेंट, वन मोर डिमांड कर रहे सारे दर्शक. यस, पूरी तरह से जिस अंदाज से बैटिंग कर रहे हैं, देखिए जो गेंदे यहाँ पर खेल रहे हैं, जिस अंदाज से अगर थोड़ी बाहर निकल रहे ऑफ स्टंप पर तो उनका अपना फ्रंट फुट दिखा रहे हैं और ऑन द राइज भी अच्छा खेल रहे हैं. जिस अंदाज से पहचाने जाते हैं और पूरी तरह से बल्ले पर लेकर मिडल करते हैं. अगली गेंद, ओ जल्दी खेले, निकल गई गेंद. राजू, कभी कभार क्या होता है कि आप इतने अच्छे स्ट्रोक खेल रहे हैं तो मोमेंटम के साथ जाना चाहते हैं, बन बना के खेलने की कोशिश की, लेकिन इस वक्त टप्पा खाने के बाद उछाल लेती भी गेंद, उड़ान लेती भी गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ. रन संख्या 45, एक विकेट के नुकसान पर. रिक्वायर्ड रन रेट 7.50 का है, करंट रन रेट 18 का है. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है विश्वनाथ की. 7 गेंदों में 28 रन बनाए हैं. अजिंक्य गेंदबाजी करने के लिए तैयार. बहुत बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, रन लेना चाहते थे, यहां बनाट है, लेकिन थ्रो नॉन स्ट्राइकर एंड की तरफ होना चाहिए. अब ये थ्रो नॉन स्ट्राइकर एंड की तरफ इसलिए नहीं था क्योंकि कवर करने के लिए कोई नहीं था, विकेट कीपर पीछे थे, इसलिए विश्वनाथ यादव का विकेट उनको चाहिए था. बिल्कुल थ्रो अच्छा था, लेकिन कलेक्ट करने के लिए थोड़ा सा समय गया और एक बार रन आउट का मौका था, इसका फायदा उठा नहीं पाए. 2 बार, एक बार फिर फील्डिंग खराब हुई है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. अजिंक्य ऑन साइड पर खेलते हुए, मिड विकेट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए गेंद को रोक लिया. 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए और सिंगल के साथ स्कोर बोर्ड एक बार फिर आगे बढ़ता हुआ 46, एक विकेट के नुकसान पर. रॉयल स्टनर 11 की टीम फिलहाल 75 रनों का पीछा कर रही है. और बल्लेबाजों की बात तो विश्वनाथ, राजू 9 गेंदों में इन्होंने 29 रन बनाए हैं, स्ट्राइक रेट 322 का है. नक्कीच ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय कटर करत आहे. पुढचा चेंडू रितेश साडी, इथे सज्ज होताना स्लोवर वन, मिस टाइम स्ट्रोक आहे. दिनेश त्या ठिकाणी पोहोचणार का? मात्र नाही, 2 धावांसाठी पोहोचतायत, कारण परेश देखील मागे थांबले होते. खूप चांगल्या प्रकारचे चेंज ऑफ पेस केलं होतं, मात्र जोपर्यंत विकेट घेत नाही तोपर्यंत तुम्ही मॅचमध्ये कमबॅक करू शकत नाही. आणि डॉट चेंडू, कारण जर आपण पाहिलं तर आता धावांची गरज आहे, ती म्हणजेच 18 चेंडू आणि 27 धावा. आपने सही कहा, जो ये मैच है बिल्कुल इसमें विकेट का फैक्टर देखा जाएगा. विकेट फैक्टर बहुत बड़ा है. जैसे मुनाफ ने गेंदबाजी की, स्टार्ट अच्छा हुआ था, मुनाफ ने स्ट्राइक किया 2 बार, उसी तरह से किसी एक गेंदबाज को कम से कम 1 या 2 विकेट आपको लेने पड़ेंगे. और सामने विश्वनाथ बहुत ही जबरदस्त एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे हैं. 9 गेंदों का सामना किया, 29 पर बल्लेबाजी कर रहे हैं. कृतिश 6 पर बल्लेबाजी करते. रन संख्या फिलहाल 48, एक विकेट के नुकसान पर. करंट रन रेट 12 का है, रिक्वायर्ड रन रेट 9 का है. तो एक अच्छा मैच मैदान के अंदर बिल्कुल चलता हुआ. 1 विकेट संघर्ष आपला माणूस टीम ने बहुत किया है, लेकिन 1 विकेट आप लेते तो कमबैक करने का मौका मिलेगा. दूसरी तरफ से यहां आज ये जो मुकाबला चला, कृतिश और विश्वनाथ दोनों पालघर जिले के खिलाड़ी है, बेहतरीन खेल इनका रहा है और मैच को समाप्त करने की कोशिश करेंगे, फिनिश करने का प्रयास करेंगे. लेकिन राजू, विकेट आएगा तो मॅच में कमबॅक करने का मौका बिल्कुल आहे आपला माणूस टीम के लिए. नक्कीच विकेट मिळाली तर कमबॅक करण्याची संधी आहे आणि त्याच पद्धतीनेच या ठिकाणी विकेटसाठी जावं लागणार आहे. म्हणून प्रमुख गोलंदाज आहे त्यालाच या ठिकाणी आमंत्रित केलंय, ते म्हणजेच कर्णधार विवेक भंडारी, आपला माणूस भूषण विचारे, रायझिंग सन या संघाकडून. स्ट्राईकला विश्वनाथ जाधव अप्रतिम बॅटिंग फॉर्ममध्ये यावर्षी गाजवतोय. टेनिस विश्वामध्ये पालघर जिल्ह्याची पालघर प्रीमियर लीग देखील गाजवलेली आहे आणि पंकज सज्ज होतोय. पंकज तिवारी, या ठिकाणी अद्वैतजी चव्हाण यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी बघा पहिल्या चेंडूवर मोठी विकेट, खेळाडू बाद गॉन. आता मात्र कमबॅक करू शकतो आपला माणूसला जी विकेट पाहिजे होती ती मात्र या ठिकाणी मिळालेली.
अभी भी फासला बना हुआ है, अभी भी ये मैच दोनों तरफ बना हुआ है। कृतिश करत ऑन स्ट्राइक का, पंकज तिवारी गेंदबाजी करने के लिए तैयार। फ्लाई स्लिप पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ ऑफसेट पर 5 खिलाड़ी। ओहो, ये सारी चीजें मैदान के अंदर हो रही है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद चलेगी इस वक्त फाइनल क्षेत्र की तरफ और क्या इशारा होगा, कम से कम 2 रन तो बिल्कुल मुकम्मल किया। वाइड बॉल का इशारा, अच्छी गेंदबाजी कर रहे थे पंकज तिवारी। राजू, वो वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया गया, काफी ऑफ स्टंप के बाहर दिशाहीन गेंद थी और उसके कारण 3 रन मिलेंगे बल्लेबाजों के लिए। नक्कीच, आणि हेच आपण सर्व गोष्टी पाहतोय की काय घडते मैदानामध्ये. पंकज तिवारी याचा प्रयत्न होता नक्कीच ऑफ स्टंप पकडून थोडंसं बाहेर काढण्याचा, मात्र ज्या प्रकारे चंडीगडने वाईड यॉर्कर करण्यासाठी गेले आणि या धावा निर्णायक ठरणार आहेत. आणि अंपायर देखील म्हणतायत की येस इट्स अ वाईड. धीरजी, वाईड आणि नक्कीच 2 धावा म्हणजे 3 धावा मिळत आहेत. मॅच क्लोज होण्यासाठी अजून चांगल्या प्रकारे गोलंदाजीची आवश्यकता आहे. चेंडू डॉट, मात्र मॅच छान होणार आहे. ज्या प्रकारचं मॅच आपण पाहतोय, सामना सुरू आहे, या ठिकाणी निर्णायक स्थितीमध्ये हा सामना आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र चकून जातोय, डॉट. बढ़िया गेंद, ये एक बार फिर ताकत है तिवारी साहब की, जो गेंद बहुत बढ़िया था, लेट गेंदबाजी करते हैं, टप्पा खाने के बाद उछाल मिलता है, हाई एक्सेस से गेंदबाजी कर रहे हैं, तो इस वक्त नियंत्रण की जरूरत है। 52 2 विकेट के नुकसान पर है। करंट करंट रेट की बात करें तो 14.86 का है, रिक्वायर्ड रेट बिल्कुल 7.67 का है। मैच में एक बार फिर कमबैक करते हुए बहुत बढ़िया खेल मैदान के अंदर हो रहा है और आपला मानुस की टीम धीरे धीरे कमबैक कर रही है। रॉयल स्टनर 11 और अपला मनुष्य भूषण विचारे राइजिंग सन 11 के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला, कमाल का मैच हो रहा है। अब जाकर 75 रनों की जरूरत है, आपके पास 14 गेंदें हैं और 23 रनों की जरूरत है। कभी कभार क्या होता है कि आप ज्यादा एफर्ट डालते हैं, तो पहले जो वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया तब जाकर वो ज्यादा एफर्ट डाला था, खास करके पंकज तिवारी ने, उसके बाद में अच्छी गेंदबाजी। पकाने के बाद धीमी रफ्तार के साथ गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए, वाइड बॉल का इशारा। राजू, ये मिस्टर एस्ट्रा है ना, वो एक बल फिर दिखे को कांटे की तरफ चुभ रहे हैं इस वक्त अपला मानुस टीम के लिए। टप्पा खाने के बाद लेग स्टंप की तरफ जाते हुए गेंद और वाइड बॉल का इशारा। ऑनफील्ड अंपायर डिसीजन फाइनल है। 54 2 विकेट के नुकसान पर रिक्वायर्ड 7 का है। मिस्टर एस्ट्रा से रन बदले, बल्लेबाज भी एक बार देखे कृतिश करत स्ट्रगल करे, मैं इनको बहुत अच्छी तरह से जानता हूं, लेकिन आज वो रंग जो इनका है ना, वो थोड़ा फीका फीका लग रहा है। बिल्कुल मैच आपको कंटिन्यू करना है आणि ज्या स्थितीमध्ये सामना आहे 54-75 धावांचं लक्ष्य आहे. 54 धावा आपण धावफलकावर पाहतोय. उमेश 11 आपणास विनंती राहील मॅच संपल्यानंतर त्वरित आपली सलामीची जोडी मैदानात जाणार आहे. स्ट्राईकला जयेश पाटील, पंकज तिवारी सज्ज होणार आहे आणि एक्स्ट्रा आपण म्हणाला त्या पद्धतीने वाईडला एक्स्ट्रा जे धावून मिळाले ते देखील निर्णायक ठरणार आहेत, ज्या स्थितीमध्ये हा सामना आहे. बैकवर्ड चले गए, ऑन साइड पर खेलते हुए गेंद फाइनल क्षेत्र की तरफ जा रही है। छोटे कद के बल्लेबाज है जयेश, ज्यादा ऊंचा कद नहीं है। एक बार अच्छी सोच मैं समझ सकता हूं पंकज तिवारी की, क्योंकि कद्दों का इस्तेमाल किया था और बल्लेबाज को बैकवर्ड पर खेलने के मजबूर किया था। बढ़िया गेंदबाजी पंकज तिवारी द्वारा। अब जाकर आपके पास 13 गेंदे हैं, 20 रनों की जरूरत है। 55 2 विकेट के नुकसान पर रॉयल स्टनर जीतने के लिए 75 रनों की जरूरत है। स्ट्राइक पर कृतिश करत। इस ओवर की अगली गेंद राइट ऑफ ओवर द विकेट मुकेश तिवारी। पटकी में गेंद एक बार फिर हवा में है, गेंद के नीचे विकेट कीपर छोड़ दिया कैच। राजू, वह सपना बहुत बड़ा है, आपने कैच छोड़ा या मैच ही छोड़ा है। मेहनत कर रहे पंकज तिवारी, लेकिन अकेले मेहनत करने से बात नहीं बनेगी, क्योंकि 1 से 11 होता है। विकेट कीपर ने कैच छोड़ा है। नक्कीच, आणि त्या ठिकाणी असं पाहायला गेलं तर विकेट कीपर आहे, मात्र अनिकेत शिंदे देखील शॉट थर्डमॅनला होते, मात्र कोणाला ती कॅच लवकर मिळू शकली असते हे देखील पाहणं गरजेचं राहील. आणि नक्कीच आपण म्हटलं त्याप्रमाणे कैच छूटा है, मैच छूटा है, ये देखने वाली बात है। जिस अंदाज से ये मैच को बना रहे थे पंकज तिवारी, अब गेंदबाजी के लिए आएंगे अजिंक्य कटर और अब इक्वेशन यहां पर बनता हुआ 12 गेंदे और 19 रनों की जरूरत। महत्वपूर्ण गेंदबाजी करनी होगी यहां पर अजिंक्य कटर को, अपना क्लास दिखाना होगा। बल्लेबाज रितेश और जिस तरह से जयेश पाटिल, ज्यादा रन नहीं बने हैं, 2 केवल विकेट जिस तरह से गए और जिस तरह से यहां पर अब दोनों जो संघर्ष कर रहे थे, इनके पास वो उम्मीद, एक आशा है, जहां पर 12 में 19 की जरूरत।
राजू अभी भी मैं कह रहा हूँ कि विकेट का फैक्टर बहुत बड़ा रहेगा। विकेट अगर नहीं गिरेंगे तो एक बार फिर बल्लेबाजों के लिए, रॉयल स्टर्नर के लिए ये मैच बहुत आसान बन जाएगा। 12 गेंदे 19, जयेश जैसे खिलाड़ी है, कृतिश घरत मैदान के अंदर है और ये ओवर बहुत महत्वपूर्ण है। ऊंट किस करवट पर बैठने वाला है ये बताने वाला ओवर। 12 गेंदे 19, बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, प्रमुख गेंदबाज के तौर पर अजिंक्य पहले ओवर में 11 रन दिए थे और कोई विकेट इनको नहीं मिला था। एक तरफ जयेश 2 पर खेल रहे, कृतिश ने बनाए 7 रन। ओह, मैंने कहा कि कृतिश घरत जो जिस तरह से मैंने 10 साल से इनको देखा है वो रंग दिखाई नहीं दे रहा है। बढ़िया गेंदबाजी अजिंक्य के द्वारा बीट किया और पहली गेंद पर बिंदी है। अब आपके पास 11 गेंदे हैं, 19 रनों की जरूरत। 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आणि अजिंक्य कटारवरती जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने बॅट्समन थोडा स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय, टायमिंग होत नाहीये, ज्या प्रकारे पुढे जाऊन खेळतोय, ज्यावेळेस बाद देखील होणार होता मात्र त्याला जीवन तर मिळालेलं आहे. पुन्हा एकदा अजिंक्य कटार, पुढचा चेंडू रितेश साडी. आता मात्र या ठिकाणी परीच्या हातामध्ये सोपा झेल, खेळाडू बाद कमबॅक करतोय. एक गाणं घेऊया. देख रहे राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2023 सीजन 8 टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट ऑर्गेनाइज्ड बाय गणेश सानप एंड अजिंक्य सानप। विकेट बहुत महत्वपूर्ण था, वो बिल्कुल मिलता है अजिंक्य को। बल्लेबाज वैसे कृतिश घरत की बात करें, वो स्ट्रगल कर रहे थे, संघर्ष कर रहे थे। अब जाकर आपके पास 10 गेंदे हैं, 19 रनों की जरूरत है। अब फासला बढ़ गया, 2 गेंदों पर अगर देखें तो लाजवाब गेंदबाजी हुई है, हौसला बुलंद। विकेट जब प्राप्त होता है तो गेंदबाज का हौसला बुलंद होता है। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं, जुनेद के ऊपर निगाह रहेगी। एक एंड पर देखिए जयेश बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, नॉस्टैक एंड पर और बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा अजिंक्य के द्वारा। फ्लाई स्लिप, एक गली पॉइंट, डीप स्ट्राइक कवर, एक लॉन्ग ऑफ ऑफसाइड पर 5 खिलाड़ी तैनात। ऑनसाइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद राजू थोड़ी ऑफ टाइम के बाहर जाती हुई गेंद। क्या बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं, बैंक बैलेंस ज्यादा नहीं है लेकिन लड़ने का जज्बा और जुनून देखिए, जबरदस्त गेंदबाजी करे अनुशासन के साथ। 9 गेंदे और जीतने के लिए 19 रनों की जरूरत। अप्रतिम गोलंदाजी अजिंक्य कटार करतोय. बॅट्समनला पाहिलंय, रीड केलंय आणि त्यानुसार त्या अनुषंगाने गोलंदाजी करते. कुठलाही चान्स देत नाही, ज्या प्रकारे त्याने बाद केलं होतं रितेशला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जुनेद साडी. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, बघूया या ठिकाणी एकच धाव. काय मॅच सुरू आहे प्रशांतजी, 4 बॉल झालेले आहेत, एकच धाव मिळालेली आहे आणि गडी बाद झालेला आहे या ओव्हरमध्ये. इस वक्त अगर देखें तो भाई क्रुशियल मैच है, आपके पास 8 गेंदे 18 रनों की जरूरत। अजिंक्य बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। संघर्ष के पाठशाला में अनुशासन का निर्माण होता है। फिलहाल इन्होंने पहले संघर्ष किया, अब जाकर देखे क्या अनुशासन है। 57 3 विकेट के नुकसान पर रॉयल स्टनर रिवर्स से खेलते हुए खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए छा ही मॅच आपण पाहत आहोत, ज्या स्थितीमध्ये हा सामना आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने चेंडू फिरवले होते आणि हा चेंडू निश्चितच मिळाला, ही ओळख देखील आपण पाहतोय. ज्याप्रकारे जयेश पाटील या ठिकाणी अजूनही विकेटवर आहे. अद्वैत चव्हाण यांचं देखील आपण नक्कीच स्वागत करणार आहोत. तानाजी कुटे देखील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अतिशय अटीतटीचा सामना, ज्या स्थितीमध्ये सामना आहे, 7 चेंडू आणि धावांची गरज आहे, 14. अतिशय अटीतटीचा सामना. आतापर्यंत आपण जर पाहतो तर 5च धावा दिलेल्या आहेत. अप्रतिम षटक टाकतोय अजिंक्य खटार. शेवटचा चेंडू निर्णायक ठरणार आहे प्रशांतजी. आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। 7 गेंदे और 14 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए अजिंक्य तैयार। ओह क्या बात है जयेश, जबरदस्त बल्लेबाजी और इस मुकाबले में इनके बल्ले से रचनात्मक बल्लेबाजी हो रही। दूसरा चौका आता हुआ, मिला मौका।
अजिंक्य सानप यांच्या माध्यमातून झालेला आहे. फिलहाल मैच की बात करें तो 6 गेंदों का खेल है, 10 रनों की जरूरत है. उमेश 11 गावदेवी गावठान, आपको अगले मैच के लिए रेडी रहना है और मैच बिल्कुल कंटिन्यू हो जाएगा. अभी कोई ब्रेक नहीं होगा, लगातार ये मैच होने वाले. 6 गेंदे 10 रनों की जरूरत है. मैदान के अंदर क्या मुकाबला चल रहा है और पिछली 2 गेंदों पर बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी हुई है बल्लेबाज जयेश द्वारा. उमेश 11 के जो खिलाड़ी है, आपके बल्लेबाज आप रेडी रखे और आपको डगआउट की तरफ आना है, डगआउट के लेफ्ट साइड की तरफ आना है. और गावदेवी गावठान, ये मैच समाप्त होने के बाद आपको मैदान के अंदर जाना है फील्डिंग करने के लिए. गावदेवी गावठान की टीम तैयार है. आपका एक अतिथि खिलाड़ी हमारे कॉम्बॉक्स में आएगा और बिल्कुल पहला मैच आज के दिन का जबरदस्त हो रहा है. रोचक मुकाबला मैदान के अंदर होता हुआ. अब जाकर बल्लेबाजों की बात करें तो एक तरफ जुनेद बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. उमेश 11 टीमचा कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचंय. उमेश 11 गोलंदाजी करण्यासाठी येतोय आशिष कनोजिया. स्ट्राईकला जुनैद. शेवटचे दोन्ही जर आपण पाहिले तर दोन्ही चौकार निर्णायक ठरले, ज्या ठिकाणी कमबॅक केले. आणि स्ट्राईकला आता जुनैद, नॉन स्ट्राईकला जयेश पाटील. पहिला चेंडू आशिषचा आणि पहिला चेंडू या ठिकाणी मिळत नाही. रनआउटची संधी आहे. ओ, या ठिकाणी नॉन स्ट्रायकर इंडला देखील होऊ शकला असता आउट. पंचाचा इशारा, लेग बाय, 1 धाव. 5 चेंडू 9 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना, कंपल्सरी चेस. और आशीष कनोजिया पिछले 4-5 सालों से उभर कर आए खिलाड़ी, ऑलराउंडर है. इनके हाथ में गेंद है. पहली गेंद पर बिल्कुल सटीक लाइन पर गेंदबाजी की है, लेकिन सामने जयेश पाटिल भिवंडी के वंडर बॉय बल्लेबाजी कर रहे हैं. और एक तरफ जिनकी कहानी हर बार बहुत बढ़िया रही है, आशीष कनोजिया. भिवंडी की जमावट इस वक्त फ्लाइंग स्लिप, पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉग अप, लॉग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, फाइन लेग. 5 गेंदों का खेल अभी भी आना बाकी. रुक गए आशीष कनोजिया. हमारी सांसें भी गले में अटकी हुई है. फिलहाल समीकरण की बात करें तो आपके पास अभी भी 5 गेंदें शेष है और 9 रनों की जरूरत है. शानदार मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चलता हुआ. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. स्किन को ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से डायरेक्ट हिट लगा है. दूसरे के लिए वापस आना चाहते हैं, दूसरे के लिए वापस भी आ रहे हैं. मैदान के अंदर डायरेक्ट हिट होने के बावजूद अगर देखें तो 1 रन मुकम्मल किया है और बल्लेबाज दूसरी इन पर रनआउट के तौर पर वापस जाएंगे. 2 की हो रही थी मांग, तालमे की कमी कारण बल्लेबाज का हो गया काम तमाम. 4 गेंदे 8 रनों की जरूरत. 4 चेंडू 8 धावांची. तेईस सीजन 8 न जाने किसके हाथों में ये राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी जीतने का एक बार फिर रेखा है. और ये खूबसूरत ट्रॉफी जीतने का ख्वाब सारे खिलाड़ियों ने देखा है. सपना बहुत बड़ा है. अब ये पहला घमासान कमाल का चल रहा है और यही देखने के लिए दर्शक आते हैं. आशीष कनोजिया कमाल की गेंदबाजी कर रहे. स्ट्राइक रेट पर जयेश, बेस वर्सेस बेस की लड़ाई है. उमेश 11 के कप्तान को मैं विनती कर रहा हूं, दरख्वास्त कर रहा हूं, प्लीज आपको हमारे मंच की तरफ आना है. मैच बहुत इंटरेस्टिंग है. बल्लेबाज स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल तैयार जयेश. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जयेश. इस खास करके आशीष कनोजिया. 4 गेंदे 8 रनों की जरूरत है. आशीष कनोजिया अपने बोरिंग पार्ट पर तैयार. ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी. उड़ाया आसमान की तरफ, लॉन्ग ऑन क्षेत्र की तरफ जाती हुई गेंद. क्या बात है, जबरदस्त स्ट्रोक. लॉन्ग ऑन क्षेत्र में जाते हुए गेंद जयेश के बल्ले से जबरदस्त स्ट्रोक और 6 रन. ओवर पिच गेंद थी जिसका भरपूर फायदा जयेश पाटिल ने उठाया. आपके पास 3 गेंदे शेष. आशीष कनोजिया राइट अप ओवर द विकेट. चतुराई के साथ यहां बल्लेबाजी. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए वापस आ रहे विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए
और भिवंडी के वंडर बॉय जयेश ने कर दिया कमाल। ये मैच समाप्त किया है। रॉयस टनर 11 ने ये मुकाबला जीत लिया है। कांग्रेचुलेशन जयेश, वेल डन। वन अँड ओनली मिस्टर गिरीश. गिरीश, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि गिरीश, अप्रतिम, क्या जबरदस्त गेंदबाजी आपने की. प्रेशर था बिल्कुल, उस वक्त भी बहुत तेजी के साथ आ रहे थे. उसी वक्त आपने 3 विकेट छटकाए. बहुत ही बेहतरीन अनुशासन के साथ आपने गेंदबाजी की है, इसीलिए आप गेम चेंजर खिलाड़ी साबित हुए हैं. तानाजी कुटे, इनके कर कमल हम एक बार फिर आपको दे रहे हैं. आई हब और फोर्स आपकी तरफ से आपके लिए बहुत ही जबरदस्त ये इनाम, मैन ऑफ द मैच का इनाम आपको मिला है. सागर, आपको थोड़ा रुकना पड़ेगा. सागर प्लीज. जिस तरह से देखिए पहले 2 ओवर में रन आए थे, उसके बाद में आपके हाथ में गेंद आए, तब आपके मन में क्या चल रहा था? यही चल रहा था कि कम से कम स्कोर पे रोकना है.